नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो. बघा, हे सतीशभाऊ खापरेचं शेत आहे. शेतकरी आहे अमळापूरमधले. ह्या दोन्हीच्या थंडीमुळं म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार ह्या 3 दिवसात जास्त थंडी पडल्या गेल्यामुळं बघा तूर पिकावर दव गेले आहे. बघा, हे तुरीत झाडं भाजल्या गेल्या आणि पत्तीसुद्धा भाजली आणि आता हे त्या शेंगा कोरड्या, आता शेंगा कोरड्या भाजल्या गेल्यामुळं भरणार नाही, तशाच वाढणार आहे. म्हणजेच समजा का तूर आता फुटलोळ होणार आहे. आणि बघा आता प्लॉट, पण ह्या प्लॉट 3 एकरातला प्लॉट आहे. बऱ्याच ठिकाणी तूर भाजल्या गेली आहे. बघा आता शेतकऱ्याने काय करावं. भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान आहे ह्या दवामुळं. थंडी जास्त म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये थंडीची लाट आल्या गेल्यामुळं जास्त थंडी पडत आहे. मी आपल्याला शेतकऱ्यांसंग बोलणं करून देतो आहे. बघा, आज हा प्लॉट आहे 3 एकरातला. याच्यावर दवाचं प्रमाण 70% गेलेलं आहे आणि माझा पूर्णतः प्लॉट नष्ट झालेला आहे. आज माझी जी भिस्त होती शेतीची त्या तुरीवर होती, पण हा प्लॉट पूर्णतः 70% दवामुळे गेल्यामुळे आर्थिक संकट शेतकऱ्यावर वळवलं आहे. बस, धन्यवाद. आणि बघा आता हे सतीशभाऊ खापरे अमळापूर गावातील शेतकरी आहे. अमळापूर म्हणजेच मुक्काम अमळापूर, पोस्ट राजुरा बाजार, तालुका उरुड, जिल्हा अमरावती ह्या भागातले आहे. बघा, आणि ह्याच शेतकऱ्याचं नाही तर आता बऱ्याचशा म्हणजे नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी तूर पिकावर दव गेले आहे आणि तुरीचे पीक भाजल्या गेले आणि भाजल्या गेल्यामुळं ही जे आता कोवळी शेंग आहे, कोवळी शेंग भाजल्या गेल्यामुळं भरणार का नाही, कारण का ते आता पोटलोड होणार, ते शेंग आता फुशी होणार आहे. खूप नुकसान आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं. भेटू बस चला, तुम्हाला काय वाटते त्यावर कमेंटसुद्धा आपण करू शकता शेतकरी मित्रांनो.